नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही यूट्यूबवर किती प्रकारचे क्लासेस घेऊ शकता। जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल किंवा नसेल काहीच हरकत नाही। जर झालं असेल तर वेल अँड गुड, तुमची ही अर्निंग दुसरी असेल म्हणजे सेकंड टाईपची अर्निंग असेल, आणि नसेल झाली तर ही तुमची फर्स्ट अर्निंग असेल, यूट्यूबची तुमची सेकंड अर्निंग होईल। तर याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ दे अथवा नाही होऊ दे, तुम्ही हे सर्व क्लासेस किंवा हे सर्व तुम्ही तुमच्या चॅनलवर स्टार्ट करू शकता। तर ते कसं ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर व्हिडिओ थोडासाही हेल्पफुल वाटत असेल तर मित्रांनो लाईक करा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, मी जसं की सांगितलं तुम्हाला की तुम्ही किती टाईपचे अर्निंग यामध्ये करू शकतात। पहिले तर सर्वात पहिले एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा जो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया असतो, हाफ मॉनिटायझेशनचा सांगते मी, की 500 सबस्क्रायबर आणि 3000चा वॉच आवर्स कंप्लीट करायचा असतो, राईट। जेव्हा हा क्रायटेरिया तुमचा हिट करतो तेव्हा तुम्हाला यूट्यूबकडून एक ऑप्शन येतं, मेंबरशिपचं ऑप्शन येतं। तर हे सर्व क्लासेस तुम्ही तिथून सुद्धा करू शकतात। म्हणजेच कसं, तुमचे प्रत्येक व्हिडिओ प्रायव्हेट ठेवून, सपोज कोणी जर सबस्क्रिप्शन घेतलं तरच तो व्यक्ती ते प्रायव्हेट व्हिडिओ पाहू शकतो। या एक मेथडने पण तुम्ही करू शकता, किंवा दुसरी मेथड अशी आहे ती म्हणजेच की तुम्ही स्वतःचे क्लासेस, तुमचा नंबर असेल तो तुमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करा, किंवा तुमचं जे काही मटेरियल असेल ते तुम्ही शेअर करा, पोर्टफोलिओ बनवून ठेवा, तो शेअर करा आणि तसे क्लायंट्स मिळवा। तर हे सुद्धा, हे दोन ऑप्शन्स तुमचे असू शकतात। जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल झालं तर तुम्हाला ऑब्व्हियसली सेकंड ऑप्शनच चूज करावं लागेल, पण तुमचं चॅनल जर मॉनिटाईज असेल तर तुम्ही दोन्ही ऑप्शन्समधून अर्निंग करू शकतात। जर कोणाला क्लासेसची फी परवडण्यासारखी नसेल तर ते तुमच्या चॅनलची सबस्क्रिप्शन घेऊन ते व्हिडिओ पाहू शकतात, ठीक आहे। आता पुढचे आपण बघूया टाईप्स। बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं क्लास तुम्ही घेऊ शकता, असं काहीच नाहीये। पण तुम्हाला जे येतं ते तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रेझेंट करा। असं नाहीये की तुम्हाला काहीच येत नाही आणि तुम्ही चाललात शिकवायला फक्त पैसा म्हणून। पैशाच्या मागे पळू नका, आधी तुम्हाला काय येतं, तुमची सेल्फ ग्रोथ महत्त्वाची आहे। आता समजा मला काहीतरी येतं तेव्हाच मी दुसऱ्यांना सांगेन, मला यूट्यूब रिलेटेड माहिती आहे तरच मी दुसऱ्यांना सांगेन। जर मला माहीत नाही आहे तर मी सांगणार तर ते सर्वच व्यर्थ असणार, चुकीचं असणार, समोरच्याला ते नीट कळणारही नाही आणि मलाही कुठेतरी असं वाटेल अरे मलाच काय माहिती नाही मी चालले शिकवायला, राईट। तर या अशा गोष्टी अजिबात करू नका। जे तुम्हाला येतं त्याच्यातच पुढे जा, आणि जर तुम्हाला एखाद्या टॉपिकमध्ये नसेल येत पण इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते व्हिडिओ आधी स्वतः बघा, स्वतः शिका, स्वतः इम्प्लिमेंट करा। त्याच्यामध्ये काय फरक पडतो, कसं होतं सर्व ते बघा आणि नंतर तुम्ही दुसऱ्याला रेकमेंड करा, ठीक आहे। आता आपण टाईप्सकडे वळूया। तर सर्वात पहिला टाईप तो म्हणजे आहे कुकिंग। आता कुकिंग आणि बेकिंग हे असे ऑप्शन्स आहेत जे पण तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात। ते कसं, कुकिंग बेकिंगचे क्लासेस चालू करू शकतात। आपल्याकडे बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत हिंदीमध्ये, मला अजून मराठी यूट्यूब चॅनल सापडलेलं नाही आहे, त्याचं मी शोधत आहे मी पण की कोण आहे म्हणून, पण हिंदीचं मी रेफरन्ससाठी तुम्हाला देऊ शकते। तर तारा मधु की रसोई हे जे चॅनल आहे ते तुम्ही रेफर करू शकता, पण ते हिंदी कॉन्टेंट आहे। तसं तुम्ही मराठी पण चॅनल चालू करू शकता। ते काय करतात, लाईव्ह येतात, लाईव्ह 3-3, 4-4 तास ते लाईव्ह असतात, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि त्यामध्ये ते कुकिंगचं व्हिडिओज एक्सप्लेन करतात आणि ते नंतर प्रायव्हेट करतात। म्हणजे ज्यांनी त्यांची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना दिसतं, आणि मेंबरशिपचे जे काही चार्जेस असतात ते त्यांना मिळतात, ठीक आहे। आणि त्यांनी स्वतःचे बेकिंगचे क्लासेस पण घेतले, ज्यामध्ये ते केक शिकवतात, केक बनवायचे, पेस्ट्री, कुकीज सर्व काही ते शिकवतात। हे टोस्ट वगैरे कसं आपण घरी बनवू शकतो हे सर्व गोष्टी ते त्यांच्या बेकिंगच्या क्लासेसमध्ये शिकवतात। म्हणजे कसं, त्यांचा यूट्यूबचा जो रेव्हेन्यू आहे तो तर येतोच आहे, प्लस ज्यांचा जो क्लास आहे त्याचा पण रेव्हेन्यू त्यांना येतोय, त्यामुळे त्यांची इन्कम ही दोन्हीकडून येते आहे, ठीक आहे। ही झाली पहिली कॅटेगरी। दुसरी कॅटेगरी जी असेल ती म्हणजे ब्युटीची असेल, म्हणजे ब्युटी पार्लर। आता तुम्ही यामध्ये भरपूर ऑप्शन आहे। नेल आर्ट करू शकतात, म्हणजेच काय, नेल आर्ट म्हणजे शिकवायचं बोलते मी, करायचं नाहीये, तुम्हाला शिकवायचं आहे। यामध्ये सेम तुम्ही क्लासेस घेऊ शकता, नेल आर्ट, मेहंदी आर्ट, मेकअप ट्युटोरियल देऊ शकतात, किंवा स्किन केअर ट्युटोरियल देऊ शकता, अशा बरेच काही। पण जे तुम्हाला येतं ते तुम्ही त्यामध्ये पण करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस ओपन करायचा आहे पार्लरचा तर तो पण तुम्ही करू शकता, ऑनलाईन शिकवायचा आहे। जसं की हा व्हिडिओ तुम्ही जसा बघतायत ऑनलाईन म्हणजे यूट्यूबला, पण ते यूट्यूबला न शिकवता तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गुगल मीट वगैरेवर शिकवू शकता। जर तुम्हाला ते कसं शिकवायचं याबद्दल एक व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा, कमेंट करा, मी तो व्हिडिओ बनवेन, ठीक आहे। तर तिसरं हे टेलर, सेम टेलरिंग आहे। तर त्याच्यात पण मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं होतं की तुम्ही यात पण ऑनलाईन शिकवू शकता, तुमचे प्रायव्हेट क्लासेस ओपन करू शकता ऑनलाईन। तुमची जी पण फीज तुम्हाला वाटते की एवढी घ्यायला पाहिजे, ऑफलाईनमध्ये एवढी घेताय तर ऑनलाईनमध्ये मी या सर्व्हिसेस देणार आहे तर मी एवढ्या घेऊ शकते। तिसरं आहे की सोशल मीडिया मार्केटिंग।
आता याच्यामध्ये पण तुम्ही काय करणार, याचे जे क्लासेस असतात म्हणजे कसे क्लायंट्स मिळवायचे किंवा क्लायंट्सपर्यंत कसं पोहोचायचं याचे पण तुम्ही क्लासेस घेऊ शकता. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे एज्युकेशनल क्लासेस. म्हणजे काय, एज्युकेशनमध्ये तुमचा जो पण आवडता सब्जेक्ट असेल, ज्या रिलेटेड तुमचं यूट्यूब चॅनल असेल ते तुम्ही आणि नसेल पण समजा तुमचं चॅनल काहीतरी डेली व्लॉगिंग आहे किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग टाकत आहात, पण तुमचं असं डोक्यात आलं की नाही मला आता कोणते तरी क्लासेस घ्यायचे आहेत एज्युकेशनल, तर तुमच्या ज्यामध्ये आवड आहे त्यामध्ये तुम्ही एज्युकेशनल क्लासेस घेऊ शकता. म्हणजे इंग्लिश, मराठी, मॅथ्स किंवाच MPSC UPSCचे क्लासेस असतात ऑफलाईन, तसे तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकतात. पण ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला, परत मी इथे सांगते, ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आवड असेल तोच सब्जेक्ट तुम्ही निवडा आणि त्याच सब्जेक्टमधून पुढे जा. तुम्हाला सक्सेस पण मिळेल. तुमचे जे क्लायंट्स बनून राहतील, जे तुमचे स्टुडंट्स असतील ते म्हणजे तुमच्यासोबत जोडलेले राहतील. असं नाही की ज्यांनी 1 महिना क्लास केल्यानंतर ते परत क्लासची फीज पे नाही करणार, तर अशा गोष्टी करू नका. एकदम जेन्युअनली मी सांगते तुम्हाला की जेन्युअन आहे ते सर्व गोष्टी, त्या तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यानंतर आहे की 1 to 1 मीटअप. जसं मोटिवेशनल जे स्पीकर्स असतात राईट, तर त्यांना तुम्ही ऑनलाईन गुगल मीटवरती कनेक्ट करून त्यांना मोटिवेट करू शकता. त्यांची काउन्सिलिंग सेशन्स असतात. जसं की याच्यासाठी पण एक चॅनल आहे, म्हणजे मला आता आठवत नाही, जर मला असेल तर मी स्क्रीनवर मेन्शन करेन. तर ते काहीतरी आहे, त्यांचं नाव चौगुले, सायली चौगुले. त्या सायली चौगुले त्यांचं नाव आहे. त्यांनी स्टार्ट केलं आहे ते मोटिवेशन म्हणजे 1 to 1 मीटअप वगैरे, तर तुम्ही ते तसं पण करू शकता. त्यानंतर आहे यूट्यूब क्लासेस. म्हणजेच काय, यूट्यूब मास्टर क्लास वगैरे तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला यूट्यूबची पुरेपूर A to Z माहिती आहे तरच हा ऑप्शन तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज यामध्ये पडू नका, कारण यामध्ये खूप जास्त रिस्क पण आहे. कारण काही नाही झालं, तुम्ही जी ट्रिक सांगितली किंवा जे तुम्ही सांगितलं ते नाही झालं तर तुमची चॅनल पण बंद होऊ शकतं आणि कस्टमरला परत मिळणारच नाही, कारण रिव्ह्यू एक दुसऱ्याकडून मिळतातच. त्यामुळे हे थोडं रिस्की आहे, सांभाळून करा. पण तुम्हाला येत असेल तर नक्कीच तुम्ही या ऑप्शनकडे पण जाऊ शकता. यूट्यूबचे क्लासेस तुम्ही, मास्टर क्लासेस तुम्ही घेऊ शकता. यूट्यूब चालू करण्यापासून मॉनिटायझेशनपर्यंत त्यांच्यासोबत राहायचं आणि सर्व काही गोष्टी त्यांना हँडल करायला मदत करायची, राईट. त्यानंतर आहे मॅक्रमी किंवा एम्ब्रॉयडरी क्लासेस. म्हणजे जे एम्ब्रॉयडरी वर्क असतात, मग त्याचे क्लासेस असतात. म्हणजे हाताने ज्या पण वस्तू बनल्या जातात, विणकाम असेल, आता जुन्या कपड्यांपासून नवीन, तर तसलं पण काहीतरी तुम्ही क्लासेस घेऊ. पहिली गोष्ट तर तुमची क्रिएटिव्हिटी किती आहे यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि मी तुम्हाला सांगेल डायरेक्टली क्लासकडे वळू नका. आधी तुम्ही तुमचं चॅनल ओपन करा, चॅनलवर ग्रोथ चांगली मिळवा. आणि जर तुम्ही क्लास ओरिएंटेशनने जर यूट्यूब चॅनल ओपन करत असाल ना, तर फर्स्ट डे पासून फक्त त्याचे व्हिडिओ टाका आणि फक्त 30 व्हिडिओ तुम्ही टाका. लॉंग व्हिडिओचं बोलते, लॉंग व्हिडिओ 30 व्हिडिओ टाका. जर समजा तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घ्यायचे फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही काय करा, 30 व्हिडिओ रोज, अल्टरनेट डे नाही, वीकली नाही, रोज तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचे 30 म्हणजेच पूर्ण महिनाभर 30 व्हिडिओ टाकायचे. पण फक्त व्हिडिओ टाकायचे नाही, त्यावेळी थोडी क्वालिटी टाकायची आहे. आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं की माझा क्लास आहे, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तरी तुम्ही फर्स्ट डे पासून जेव्हा करणार ना, तर तुमचं चॅनल पण पटकन ग्रो होणार आणि तुम्हाला कस्टमर्स फर्स्ट डे पासून मिळायला स्टार्ट होणार. आधी तर सुरुवातीला तुम्ही नवीन असणार, तुम्हाला कस्टमर नाही मिळणार एवढे, पण नंतर जेव्हा तुमचे व्हिडिओ व्हायरल जाणार ना, त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त फायद्याचं आहे. तुम्ही नक्की या सर्व ट्रिक करून बघा आणि सर्व क्लासेस तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. आजकाल असं काहीच नाही आहे जे तुम्ही ऑनलाईन करू शकत नाही. त्यामुळे फक्त स्टार्ट करा. मी हे सर्व व्हिडिओज माझ्या बहिणींसाठी बनवत असते, तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने थोडं तरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, थोडं तरी काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. फक्त संसारिक जीवनामध्ये न अडकून राहण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून मी खूप एफर्ट्सने हा व्हिडिओ बनवत असते. जर मैत्रिणींना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल मैत्रिणींना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.